ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांनी उलगडले मराठी भाषेचे प्राचीनत्व। अभिजात मराठी भाषेचा जवळपास 60 लाख वर्षापूर्वीपासून सुरू झालेला प्रवास ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांनी माहितीपूर्ण संशोधनातून श्रोत्यांसमोर मांडला। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषेचे प्राचीनत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांचे स्वागत केले। मराठी भाषेच्या जन्मापासून ते आजवरची विविध स्थित्यंतरे सांगतानाच मुघल, ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्या आक्रमण आणि राजवटीतून मराठी भाषा कशी वाचली, एवढेच नव्हे तर या राजवटीतही ती कशी समृद्ध होत गेली ते श्रीकांत बोजेवार यांनी सोदाहरणासह स्पष्ट केले। मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे द्रष्टेपण दाखविले ते सांगताना तत्कालीन मुद्रण कारखाना पोर्तुगीजांकडून महाराजांनी 167 सुवर्ण मुद्रांना विकत घेतला। परंतु सततच्या लढाई, मोहिमा आणि स्वराज्याच्या अन्य कामगिरीमुळे महाराजांना त्या कारखान्याला कार्यान्वित करण्यास अपयश आले। पण अखेर महाराजांनी तो कारखाना एका उद्योजकाला 177 सुवर्ण मुद्रांना विकला। ही रंजक माहितीसुद्धा त्यांनी या व्याख्यानातून श्रोत्यांसमोर मांडली, जेणेकरून आज 250 वर्षांची मुद्रण यंत्रणा मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी मोलाची ठरल्याचे त्यांनी नमूद केले। लीळाचरित्रापासून सुरू झालेली ग्रंथसंपदा आजच्या वर्तमानकालीन लेखकांनीही समृद्धीच्या उंचीवर कशी नेऊन ठेवली आहे हे सांगून त्यांनी सर्व श्रोतृवृंदाला आवाहन केले की पेशाची भाषा कोणतीही असो, पण प्रेमाची भाषा मराठीच असू द्या, असेही त्यांनी नमूद केले। स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण, विज्ञान, माध्यमे आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे मराठीने नवे आयाम गाठले असून जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरही भाषेची अभिव्यक्ती अधिक समृद्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती समाजाची सांस्कृतिक स्मृती असते। तिचे जतन आणि संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहन करत बोजेवार यांनी सर्वांनीच वाचन संस्कृती जोपासावी असे आवाहन केले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। माजिवडा चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यास सुरुवात। ठाणे शहरातील महत्त्वाच्या आणि वाहनांनी अत्यंत गजबजलेल्या माजिवडा चौकात ठाणे महापालिकेकडून सिग्नल यंत्रणा बसविण्यास सुरुवात झाली आहे। पुढील महिन्याभरात प्रायोगिक तत्वावर याची चाचणी होण्याची शक्यता आहे। माजिवडा चौकातील मानवी पद्धतीने वाहतुकीचे व्यवस्थापन करणे कठीण ठरते। त्यात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्यास कोंडी वाढेल की सुटेल हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे। ठाणे शहरातील वाहतुकीसाठी माजिवडा चौक अत्यंत महत्त्वाचा आहे। मुंबई-नाशिक महामार्ग, घोडबंदर, माजिवडा गाव, गोकुळनगर परिसर, कोलशेत, कापूर बावडी, बाळकुम, पोखरण रोड, वसंत विहार या भागातील हजारो वाहने या चौकातून वाहतूक करतात। अरुंद रस्ते, नियोजनाचा अभाव, वाहन चालकांचा बेशिस्तपणा यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होते। माजिवडा येथील वाहतूक कोंडीचा परिणाम शहरातील इतर भागातील वाहतुकीवर बसतो। सध्या येथील वाहतुकीचे नियोजन ठाणे वाहतूक पोलिसांकडून केले जाते। वाहतूक सहाय्यक आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात असतानाही येथील वाहतूक कोंडी सोडविणे कठीण ठरते। रात्री कोंडी झाल्यास कॅसल मिल माजिवडा ते कापूर बावडी हे 10 मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे अर्धा ते पाऊण तास लागतो। त्यामुळे वाहन चालकांना मानसिक ताणाला देखील सामोरे जावे लागते। सध्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने माजिवडा ब्रिजच्या खाली, ज्याला आम्ही गोल्डन नाका आणि गोल्डन क्रॉस हे 2 पॉईंट संबोधतो, त्या ठिकाणी सिग्नल बसवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। बऱ्याच दिवसापासूनची मागणी आमची राहिलेली आहे आणि वाहन चालकांची आणि स्थानिक नागरिकांची पण राहिलेली आहे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवा म्हणून। तर त्या विनंतीप्रमाणे आणि त्या सूचनाप्रमाणे सध्या सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे। वाहतूक कोंडी हा शहराचा नेहमी भेडसावणारा प्रश्न आहे, परंतु ठाणे वाहतूक विभाग याकरता सदैव सक्षम आणि तत्परतेने काम करत असतो। सध्याच्या घडीला माजिवडा जंक्शन हे ठाणे शहरातलं अतिशय महत्त्वाचं आणि नेहमी गजबजलेलं, वाहनांनी गजबजलेलं ठिकाण आहे। या प्रमुख चौकामध्ये आमचे अंमलदार, त्याचप्रमाणे अधिकारी किंवा वॉर्डर हे सातत्याने दिवसा व रात्री वाहतूक नियमन करत असतात।
परंतु त्या प्रयत्नाला, त्या मेहनतीला थोडीशी यंत्रणांची जोड म्हणून, तंत्रज्ञानाची जोड म्हणून सिंगल यंत्रणा आपण बसवतो आहोत. सुरुवातीला हे प्रयोग आपला चालू आहे. त्या प्रयोगामध्ये आपण किती यशस्वी होतो हे येणारा काळच आपला ठरवेल आणि त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेतला जाईल. ठाणे महानगरपालिकेने आता माजिवडा चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली आहे. हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण होणार असून त्यानंतर प्रायोगिक तत्वावर चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर कापूरबावनी चौकात सिग्नल उभारले जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. महापौर शर्मिला पिंपळोरकर यांच्या हस्ते राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कला क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा. वैद्यकीय क्षेत्र म्हणजे केवळ अभ्यास, प्रयोगशाळा, रुग्णसेवा आणि जबाबदारी इतकंच नाही, तर ते संवेदनशीलतेचं, सर्जनशीलतेचं आणि मानवतेचं क्षेत्र आहे. डॉक्टर होणे म्हणजे फक्त शरीरावर उपचार करणं नव्हे, तर मनालाही आधार देणं आहे. आणि हे सामर्थ्य आपल्या कलागुणांमधूनच विकसित होत असते. वैद्यकीय शिक्षण हे निश्चितच कठीण आहे, पण त्याचवेळी स्वतःतील कलागुण जोपासणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे उद्गार महापौर शर्मिला पिंपळोरकर यांनी पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी केले. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि विविध सह अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी गोदेपुरे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले, तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांनी प्रास्ताविक केले. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथे शैक्षणिक वर्षातील सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले. यात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे डॉक्टर स्वप्नाली कदम यांनी नमूद केले. यावर्षीचे सर्व उपक्रम ओडिसी या संकल्पनेखाली आयोजित केले असून ही संकल्पना अध्ययन, सर्जनशीलता व उत्कृष्टतेच्या प्रवासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महाविद्यालयाच्या लाईफलाईन या वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टर R.G. तोरसेकर स्मृती पुरस्कार, डॉक्टर नुपूर सांकलचा यांना, डॉक्टर H.S. भानुशाली स्मृती पुरस्कार, MUHS अंतिम वर्षाच्या तानिया गोढा यांना, MUHS अंतिम वर्ष शस्त्रक्रिया प्रथम क्रमांक कुमारी रुही महिंदारकर यांना, डॉक्टर N. शैलेश्वर पुरस्कार, प्रथम वर्ष MUHS शरीर क्रियाशास्त्र प्रथम क्रमांक सविता यादव यांना डॉक्टर C. मैत्रा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच बॅच टॉपर्स, बॅच 2020 तानिया गोढा, बॅच 2021 जिष्णू नायर, बॅच 2022 वृष्टी हरिया, बॅच 2023 संतुष्टी साळुंखे, संपूर्ण विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी मुस्कान अरोरा, हसीबा अतिक, ओम पांडे, डोना जॉन्सन, रोशमी गावडे, राशी जाधव, हेमांशू तिवारी, शब्दरंग मराठी काव्यवाचन स्पर्धेतील प्रथम क्रमांक भूषण जाधव, द्वितीय क्रमांक हिमांशू तिवारी या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या प्रभाग क्रमांक 2 मधील स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली सर्वंकष स्वच्छता मोहीम ही अविरतपणे सुरू असून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 2 मध्ये डीप क्लीन ड्राईव्ह घेण्यात आला. माझे शहर स्वच्छ राखण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याची स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेस ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 2 मधील स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे, अर्चना मणेरा, कमल चौधरी, विकास पाटील यांच्यासह परिमंडळ उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त मधुकर बोडके आदी उपस्थित होते. महापौर पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी कोपरी प्रभागातून स्वच्छता मोहीम हाती घेतली. महापालिका हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधील ऋतू इस्टेट ते काब्रा सर्कल, काब्रा सर्कल ते महाराणा प्रताप चौक, काब्रा सर्कल ते आझाद नगर सर्कल, श्री महाशाळा ते रोडाज सोसायटी, पातलीपाडा ब्रिज ते कै चिमा बाबू दळवी चौक ते श्री महाशाळा व देवभक्ती सोसायटी परिसर, महाराणा प्रताप चौक ते रिजन्सी टॉवर मार्गे शिवनेरी सोसायटी, तुर्फापाडा, श्री दुर्गामाता मंदिर रोड आझाद नगर सर्कल ते ब्रह्मांड सर्कल मुख्य रस्ता आदी परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस परिसरातील नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम नियमित सुरू असून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून येणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व रस्ते साफ करून त्यानंतर पाण्याच्या सहाय्याने रस्ते स्वच्छ करण्यात आले. या कामी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला. आर्यन जेटिंग गाडी, रस्ते स्वीपिंग मशीन, 2 लहान घंटागाड्या, धूर व औषध फवारणी सहाय्याने ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक शयूराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी यांच्यासह सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.